पुढची बातमी बघूयात. ऍक्सिडेंटल सीएम वरनं आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली आहे. ऍक्सिडेंटल मुख्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेनचं काम थांबवलेलं अशी टीका फडणवीसांनी ठाकरेंवरती केली होती आणि त्यांच्या टीकेला आता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय. फडणवीस देखील ऍक्सिडेंटल सीएम आहेत, कारण आधी दाढीवाल्याला सीएम करणार होते असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. पटरी पे आ गई. 2019 में एक्सीडेंटली हमारी सरकार चली गई थी और एक्सीडेंटली दूसरी सरकार आई थी, तो एक्सीडेंटल सीएम ने उसको स्टे कर दिया था और उसका सारा काम बंद हो गया था. लेकिन वापस जैसे हम आए, हमने विद इन 3 to 4 months उसको पटरी पे लाया, लैंड एक्विजिशन कंप्लीट किया और अब जोरों से काम चल रहा है. अब कोई रुकावट नहीं है. असतील ना, पण तुम्ही जो काय आता ॲक्सिडेंट केला आहे त्याच्याबद्दल बोला ना. तसं पाहिलं तर देवेंद्र पण ॲक्सिडेंटलच आहेत ना, नाहीतर ते दाढीवाल्याला करणार होते आधी. आता बातमी कोकणातनं. 3 वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडली आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला आणि तेव्हापासून ते आजपर्यंत दोन्ही शिवसेनांमधला विस्तव काही जात नाही. एकमेकांवरती टीका करण्याची एकही संधी दोन्ही पक्षांचे नेते सोडत नाहीत. मात्र असं असलं तरी कोकणात मात्र नेमकं याच्या उलटच घडण्याची शक्यता आहे. कोकणात नगरपंचायतीच्या निवडणुकीत ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. त्यामुळे भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर राणेंना शह देण्यासाठी या दोन्ही पक्षांनी शहर विकास आघाडी स्थापन केल्याची माहिती मिळते. त्यावर संतप्त झालेल्या नारायण राणेंनी एकनाथ शिंदेंना थेट इशारा दिला. माझ्या मते तसं जर करेल आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या 2 जिल्ह्यात तरी संबंध आणि राजन तरी कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाहीये आणि मी मानत नाही. 2 माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही. एक तो परब, पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राज. मी आपल्याला एवढं सांगितलं की होऊ शकतं. आता स्थानिक पातळीवरच्या ज्या ज्या काही भूमिका होतील त्या पद्धतीने प्रत्येक पक्षाला सामोरं जावं लागेल. शिवसेनेची पण आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी आहे. मी आता गेलो की उद्या त्यांच्याशी बोलेन, काय त्याच्यातलं नेमकं काय आहे ते मला मी जाणून घेईन. अरे हो, पण मला बोलू तर द्या ना. समजा नसेल काय आणि उगाच काहीतरी बोलायचं, त्याला काय अर्थ आहे. बघा, जे काय होणार आहे ते जगजाहीर होणार आहे. त्याच्यामुळे मला त्यांना भेटून नक्की काय आहे असं मी ऐकतो, तसं अशा बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात. आता पुढची बातमी आहे. निवडणूक प्रचारामध्ये शेतकऱ्यांचा कनवाळा असल्याचा आव आणून कर्जमाफीच्या वल्गना केल्या जातात. मात्र सरकार बळीराजाच्या समस्यांचा सरकारला विसर पडतो अशी टीका राजकीय पुढाऱ्यांवरती होत असते. इतकं कमी की काय, पण गेल्या वर्षभरात माजी कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका, त्यात काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी केलेलं विधान आणि यात आता भर पडली आहे विखे पाटलांच्या विधानाची. कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं सुरू असल्याचं वादग्रस्त विधान मंत्री विखे पाटलांनी केलंय आणि आपली चूक लक्षात येताच त्यांनी आपण शेतकऱ्यांची 100% कर्जमाफी करणार आहोत अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला खरा, पण यावरनं आता विखेंवरती जोरदार टीका होऊ लागली आहे. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. तर अनेक वर्ष काम चालू आहे, त्याची काही चिंता नाही. महायुती सरकारनं तर जाहीरच केलंय देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे. विखे पाटलांचा बोलण्याचा वेगळाच त्या ठिकाणी म्हणणं होतं. त्यांनी सांगितलं की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे, पण त्यांनी एक महाराष्ट्रात सध्या जे काही कर्जमाफीबद्दल किंवा 3 कर्जमाफी आपण केल्या त्यावरही शेतकऱ्यावर कर्ज होत आहे. 2 गोष्टी बघितल्या पाहिजे की शेतकऱ्यावर यानंतर कर्ज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याकरता काय शासनाने करायचं. पुणे समजा कर्जमाफी झाली, आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने, ते करणार आहे, पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राधाकिशन विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं.
राधाकृष्णांच्या साखर कारखान्याला आत्तापर्यंत किती वेळा थकबाकी थकहमी कर्जमाफी कर्जमुक्ती वगैरे काय काय केले त्यांनी तो हिशोब मांडावा पहिला. उपसा जलसिंचनमुळे त्यांचे सुद्धा घोटाळे हे जगजाहीर आहेत, त्याच्यामुळे त्यांना तर बोलण्याचा काय अधिकारच नाही. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की एखाद्या वक्तव्याचं किती मुखरस व्हावं. मी असं म्हणत होतो की आपल्या शेवटी ज्या निवडणुका होतात ग्रामपंचायतीच्या सोसायटीच्या, या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मग पुन्हा आपणच सोसायटीचे कर्ज घेतो आणि ते कर्ज घेतलं की मग शेवटी बघण्याचा मुद्दा असा होता की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची उत्पादकता होत नाही ना. कर्ज घ्यायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा आपण कर्जमाफीची मग मागणी करायची. हा त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी लायटर इव्हेंटमध्ये मी बोललो की ग्रामीण भागात तीच अवस्था आहे आज. म्हणजे जोरदारानं हे फक्त विरोधकांना फक्त एकच मुद्दा मिळाला